मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काय केलं त्यावरही आपण प्रकाश टाकूयात. नगर विकास खातं असो, उद्योग खातं असो अथवा कुठलंही अन्य दुसरं खातं असो, एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंत्रालय म्हणजे गुजराती मारवाडी कंत्राटदारांनी महाराष्ट्राला लुटण्याचा केंद्रबिंदू झाला होता. अजूनही स्थिती तशीच आहे. एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात शेकडो हजारो कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. या निविदा जास्तीत जास्त गुजराती मारवाडी कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा उद्योग शिंदे व त्यांच्या सरकारने केला. त्या पलीकडे कुण्या मराठी माणसाला कंत्राट द्यायचं असेल तर तो मनुष्य एकतर आपला बगलबच्चा असला पाहिजे किंवा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी वगैरे असला पाहिजे. अशाच लोकांना कंत्राटे देण्यात आली. एखाद्या नवतरुणाने नवीन कंपनी उघडली असेल तर त्याला पाठबळ द्यावं म्हणून एकनाथ शिंदेनी कसलंही सहकार्य केलं नाही. बळ द्यायचं सोडाच, पण नवउद्योजकांचा हक्क सुद्धा या एकनाथ शिंदेनी हिरावून घेण्याचं पाप केलंय. एकनाथ शिंदे यांनी इतकी पापं केलीत की त्यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. नवउद्योजकांना बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या कंपन्यांना ठराविक रकमेपर्यंत कामे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील स्टार्टअप कंपन्यांना एकनाथ शिंदेनी कामे द्यायला हवी होती. पण या नजीब खानाने मराठी कंपन्यांच्या हक्क व अधिकारांवर सुरा फिरवलाय. मराठी उद्योजकांना कामे मिळू नयेत म्हणून एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची स्टार्टअप योजनाच धाब्यावर बसवून टाकली.